किती जरी ठरवलं आपण तरी पाणी प्यायला कंटाळाच येतो. त्यामुळं मग ही नवीन बॉटल घेतली होती आणि जेव्हापासून बॉटल घेतली तेव्हापासून जास्तच पाणी पिते आणि स्किन पण ग्लो करते पाणी जास्त पिल्याने. पाणी आवश्यकच असतं शरीरामध्ये, त्यामुळं मग पाणी पिलं पाहिजे जास्त. म्हणून म्हटलं चला नवीन बॉटलच घ्यावं, कारण की तसं काय पाणी पिलं जात नाही. नंतर आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा करायला घेतली, कारण खूप दिवस झाले होते देवपूजाच केली नाही. गावी गेल्यामुळं राहूनच गेलं. नंतर मग दिवा लावायला घेतला तर दिवाच लागत नव्हता. खूप वेळा ट्राय केला, कारण की ओली झालं होतं ते माझीच काड्या, त्याच्यामुळं मग नंतर लागला. आणि मग एकीकडे चहा ठेवला होता तर चहा पण उकळला होता. आणि चहा आज एकटीच घेत होती, कारण की आपूचे पप्पा तर ऑफिसला गेलेले होते आणि आपू झोपलेली होती. त्यामुळं शांततेने मग चहा घेण्यात आला, कारण की आपू मधामधात करते तर सर्व सांडासांडी होऊन जाते. ती काही शांतपणे खाऊ पण देत नाही आणि चहा पण घेऊ देत नाही. पण मग नंतर चहा वगैरे घेऊन कोथिंबीर वगैरे निवडून ठेवला. डब्यामध्ये कोथिंबीर ठेवला की चांगला राहतो, 4-5 दिवस तरी टेन्शन नाही. ड्रॅगन फ्रूट आणलेलं होतं, त्याचाच नाश्ता करावा म्हटलं आज. आणि तुळस खूप सुकून गेली होती, गावाकडे गेली होती तर. पण पाणी टाकलं की लगेच ती फुलली. आणि मग नंतर कपडे मशीनला लावून घेतले. तेवढ्यात आपूचा आवाज आला, आपूच उठली होती. आणि मग आपू उठली तर काय मस्तीच चालू झाली तिची, खेळणं वगैरे. माझी टिकली काढून स्वतः लावायला लागली, स्वतः लावत होती. मग नंतर मग मी व्यवस्थित तिला लावून दिली टिकली आणि मग खेळत होती. पप्पा कुठे गेले विचारत होती, पप्पा पप्पा करत होती. मग म्हटलं ऑफिसला गेले. तिला खाऊ वगैरे घातला आणि परत दुपारचं झोपी घातलं तिला. नंतर 4 वाजता उठली ती तर खेळायला लागली. खाली खूप कीर करत होती, म्हणून मग वरती टेरेसवर आणलं तर वरती तर खूपच जास्त कीर करत होती. हे पाईप ओढ, ते पाईप ओढ, इकडे जा तिकडे जा. आणि गुरुपौर्णिमा होती म्हणून लवकरच खाली आले मग आणि स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाकामध्ये भजे, पुरी